हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर इथे मी ज्वेलरी क्लास स्टार्ट केलेला आहे. खूप वर्षापासून येत होतं हे, पण आत्ताच थोडासा क्रेज येतोय मला. तर तुम्हालाही शिकवायचं आहे मला. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 7 नंबरची सुई वापरली आहे, बारीक येते ही. आणि 2 नंबरचे गोल्डन मोती वापरले, डिझाईन असते त्याच्यावर. आणि त्याचबरोबर इथे मी क्रिस्टल वापरले आहेत. तुम्ही आपल्या आवडीनुसार क्रिस्टलचे कलर घेऊ शकता. एक जाड धागा वापरला आहे, तंगूस धागा वापरू शकतात तुम्ही आवड असल्यास. 2 मोठे मोती आणि पेंडल्स आपल्या आवडीनुसार. आणि मेन म्हणजे क्रिस्टल ब्लॅक कलरचे, हे पण 2 नंबरचेच आहेत. आणि 0.3ची एक अर्धा मीटरची वायर आपल्याला लागणार आहे मंगळसूत्र तयार करण्यासाठी. आणि ही एक अशी जाड वायर लागणार आहे, ही 20 गेजची आहे. आता हे जे मंगळसूत्र आहे हे पुतळी मंगळसूत्र घेतलं आहे. आणि त्याला खाली बघा ते लटकत आहे, ते पुतळ्या मी स्वतःच लावल्या आहे. तर तुम्ही तिथे घुंगरू लावू शकता किंवा मोतीची झालर बनवून तिथे तुम्ही लावू शकता. तर इथे मी 1.5 इंचाचा असे ही 20 गेजची वायर घेऊन त्याला एका साईडला लूप बनवून घेतला आहे नोज फ्लायरने. आणि त्याच्यामध्ये मी गोल्डन मोती चक्री, ग्रीन मोती चक्री, रेड मोती चक्री, ब्लॅक मोती चक्री असं टाकून घेतलं एका साईडला. तसंच दुसऱ्या साईडला पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे ब्लॅक मोती, त्याचबरोबर चक्री आणि रेड मोती, ग्रीन मोती असं छान आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पेंडल्स खूप प्रकारचे येतात. आता हे लॉंग मंगळसूत्र आहे, तर याला ही डिझाईन छान दिसेल. तर बघा हे छान असं बनलं आहे, खूप सुंदर पण दिसतं आहे आणि प्रत्येक साडीवर मॅच होईल. आता हे एकदम सरळ दिसतं आहे. याला थोडंसं आपल्याला कॉल करायचं आहे, चंद्र आकार म्हणजे थोडासा द्यायचा आहे. हे बघा ह्या प्रकारे, खूप सरळ नाही ठेवायचं, म्हणजे गळ्यात घातल्यावर ते छान दिसेल. ओके, तर चला आता याचं कसं बनवायचं ते आपण सांगते. इथं मी 2 मीटरचा धागा घेतला आहे. आता इथं मी ब्लॅक धागा घ्यायचा होता, पण मला तो अवेलेबल नाही होता, तर इथे मी व्हाईटच घेतला आहे आपला गोधडीचा. तर एकाच धाग्यात 2 सुया ओळल्या आणि त्याचा मध्य काढून घेतला आहे. एका सुईमध्ये 2 क्रिस्टल ब्लॅक ओवून घेतले आहे आणि एका साईडला एकच क्रिस्टल असा टाकून घेतला आहे. आणि ते जे पेंडल आहे त्याचा जो लूप बनवला होता त्यातून मी हे काढून घेतलेलं आहे, म्हणजे पेंडलमध्ये ते ओवून घेतलेलं आहे. हे बघा या प्रकारे. आता ज्या साईडला 2 क्रिस्टल टाकले आहे ना, तर त्याच्या एका मोतीतून आपण ही सुई काढून घेणार आहे ह्या प्रकारे. हे बघा हे दिसतंय. हे काढून घेतल्यावर इथून आपली डिझाईन सुरू होत आहे. व्हिडिओला स्किप करायचा नाही आहे, नाही तर तुम्हाला समजणारच नाही. तर तुम्ही याला पूर्णपणे बघा. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण नेहमी लोक विसरतात. हे बघा मी हे उलटं टाकलं होतं ह्या साईडने, तर माझी डिझाईन चुकली होती. मग परत ते काढलं आणि मग मी दुसऱ्या साईडने वळलं. असं करता करता हे 5 असे स्क्वेअर तयार झाले. आता हे तुम्ही हीच डिझाईन शेवटपर्यंत करू शकता किंवा याच्यात तुम्ही वेगवेगळ्या कलरचे क्रिस्टल टाकून साडीवर मॅचिंग करू शकता. तर हे मी माझ्या साडीवर मॅचिंग केलेलं आहे. तर आता मी एक जो 5चा चौकोन बनवला आहे तो ब्लॅकचा आहे. आता हा जो दुसरा बनवते ह्याच्यात गोल्डन मोती साईडला येतील आणि मध्यभागी ब्लॅक मोती येईल. तर त्यासाठी एका सुईमध्ये 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये 1 गोल्डन आणि 1 ब्लॅक मोती. हे बघा तर ती डिझाईन अशी दिसेल. पुन्हा दाखवते. दिसते डिझाईन.
तर एका सुईमध्ये एक गोल्डन मोती, हे प्लेन नाही घ्यायचे, डिझाईनचे घेतले तर छान दिसतील, आणि एक क्रिस्टल ब्लॅक, आणि दुसऱ्या सुईमध्ये एक गोल्डन घ्यायचं आहे, आणि ह्याच सुईने त्या ब्लॅक क्रिस्टलमधून आपल्याला काढून घ्यायची आहे सुई. तर ती डिझाईन अशी बनत जाईल. हे बघा, तुम्हाला दिसेलच. हा बघा, हा जो ब्लॅक आहे तर याच्यामधून मी काढून घेणार आहे ती दुसरी सुई, तर तो स्क्वेअर बनत जाईल. हे बघा, हे दिसतंय, हे दोन मोती थोडं ब्लर होत आहे, आणि ह्याच्यातून मी अशी काढून घेते आहे सुई. तर ह्याच्यामध्ये खूप सारे असे वेगवेगळे डिझाईन आहे, एक एक करून तुम्हाला मी दाखवणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबून ठेवा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येतील. हे बघा, हे असं स्क्वेअर बनलं आहे. तर हे मी पूर्ण करून घेते, इकडची साईड पण आणि दुसरी साईड पण. खूप सुंदर असं आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही करून बघा.